नमस्कार, पूजाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत नारळाच्या वड्या. चला तर बघूया काय काय साहित्य लागतंय. इथे मी थोडंसं तूप घेतलेलं आहे, इलायची पावडर घेतलेली आहे, 2 नारळ चिरून घेतलेले आहे, 1 वाटी गूळ घेतलेला. आता आपण याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. तुम्ही खिसूनही नारळ घेऊ शकता. मी हे असे काप करून घेतलेले आहेत. चला तर आपण हे मिक्सरमध्ये टाकून आपण बारीक करून घेऊया. आपलं सगळं खोबरं हे बारीक करून झालेलं आहे. आता आपण ह्याला पॅनमध्ये 5 ते 10 मिनिटं परतून घेऊया, जेणेकरून त्याच्यातलं मॉइश्चर थोडंसं कमी होईल. पॅनमध्ये मी मीडियम गॅसवर थोडंसं तूप घेणार आहे आणि त्यामध्ये हे खोबऱ्याचा पीस आपण परतून घेणार आहोत. आता आपण गुळाचा पाक तयार करायला घेऊयात. हा 1 वाटी गूळ घेतलेला आहे मी. गूळ विरघळण्यासाठी थोडंसं मी पाणी टाकणार आहे. 5 ते 10 मिनिटांमध्ये आपला हा पाक रेडी होतो. हे बघा, आपला पाक आता तयार होत आहे. ह्याच्यामध्ये बबल्स येऊ लागले की समजून जायचं की पाक रेडी होणार आहे आपला. आता हे बघा, एक तार येत आहे याची. चला तर आपला हा पाक रेडी आहे. आता हा बाजूला ठेवूया आणि आता आपण आपल्या खोबऱ्याच्या परतलेल्या मिक्सचरमध्ये हा पाक टाकून घेऊयात. आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचा इलायची पावडर टाकणार आहे आणि छान असं हे मिक्स करून घेऊयात. 5 ते 7 मिनिटं आपण ह्यालाही परतून घेऊयात. छान पाक असा घट्ट होईपर्यंत परतून घेऊया आपण हा. नंतर आपण एक डिशमध्ये थापून घेऊ शकतो किंवा तुम्ही बटर पेपरवर थापलं तरी चालेल. हे बघा,
छान असं घट्ट झालेलं आहे. आता ह्यातलं मॉइश्चर खूप कमी झालेलं आहे. आता आपण ताटाला हे तूप लावून घेऊयात. वाटीच्या साहाय्याने मी असं हे एकसारखं थापून घेणार आहे, जेणेकरून आपल्या वड्या छान पडतील. त्यावर मी थोडेसे ड्रायफ्रूट बारीक चिरून टाकणार आहे. चला तर रेडी आहे आपल्या ओल्या नारळाच्या वड्या. गुळामध्ये बनवलेल्या अगदी पौष्टिक असतात ह्या. तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. थँक्यू.